सिम्पली सुषमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आता बघताय तर तुम्ही 6वा दिवस आहे, अशी तर पंचमीच आहे। देवी माझी बसली आहे घटावर आणि आज माझ्याकडे 6 देवी आहेत, त्यांचं आगमन झालंय। माझी मुलगी 7वी, 2 देवी माझ्या मुंबईला आहे। आता बघत असाल आज इथे आपण प्रत्येक रिच्युअल हे ना काहीतरी त्याचं महत्त्व म्हणून केलेलं आहे। हे पंचमीचं आपण जे कुंकुमार्जन करतो ते, हे आमच्या ज्या कुलदेवता आहेत, आपल्या ज्या एनर्जीचा ज्या कारक आहेत, त्यांच्यासाठी हे सगळं कुंकुमार्जन, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळाव्या। आणि आज माझ्याकडे औचित्य आहे ते हळदी कुंकवाचं। आज तुम्ही बघत असाल या शिखा हाय नेहा हाय करो। हॅलो। ह्या आणि माझी मुलगी नेहा, 2 नेहा आहेत। ह्या 7 देवी आलेल्या आहेत माझ्या घरामध्ये। त्यांचं मूर्त स्वरूप इथे बघा। प्रत्येकाची श्रद्धा ही महत्वाची असते। प्रत्येकाच्या घरात देवी येऊ शकत नाही, कोणाकोणाच्या रूपाने त्या येत असतात। तर ह्या 7 एनर्जीज आज माझ्याकडे आहेत। माझी एनर्जी एवढी वाढलेली आहे आणि ही एनर्जी सगळ्यांना मिळो हीच माझी सदिच्छा आहे। आता तुम्ही बघत असाल की आपण हे जे काही कुंकुमार्जन किंवा हळदी कुंकू हे का केलं जातं, तर एनर्जीची देवाणघेवाण एकमेकांच्या। बघा ना, आम्ही काय झालं, आम्ही बँगलोरला आलोय, सगळे वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत, आता एकत्र येतात। जे देवानी निसर्गाने निर्मिलेलं आहे ना, ते ह्याचसाठी आहे की सगळ्यांचे विचार, सगळ्यांचे आचार, सगळ्यांच्या रीतिरिवाज एकत्र याने। आता ह्यांचं वेगळं आहे, ह्यांचं वेगळं आहे, ह्यांचं वेगळं आहे, पण सगळ्या ज्या एनर्जीज आहेत त्या एकत्र येऊन एक एनर्जी होते आणि जी पृथ्वीला आपल्या चालवते। घरामध्ये पण तसंच असतं। ह्या सगळ्या एक देवीच्या रूपाने अख्खं घर चालवतात आणि विश्व चालवतात। तुम्हाला पण आणि या माझ्या सगळ्या देवींना या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा।